हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो व्हिडिओ डायरेक्ट आता दुसऱ्या सकाळपासून सुरुवात केलेली आहे. सो रात्रभर माझ्या मैत्रिणीकडे आलो होतो आम्ही, मस्तपैकी तिथे झोप घेतली आणि सकाळी स्वयंपाकापासून व्हिडिओला सुरुवात केली. सो तिच्याकडे मस्त असं स्वयंपाक करून जेवण करून आम्ही दुपारचे 1 वाजता निघालेलो आहोत परत मार्केटमध्ये जाण्यासाठी. आणि हा नागपूर मार्केटमधला दुसरा दिवस आहे. त्यानंतर आज मला भरपूर काही शॉपिंग करायची नव्हती, फक्त चिवसाठी आणि चिवच्या पप्पांसाठी मला स्वेटर घ्यायचे होते. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, म्हणजे थंडीच्या दिवसातही इतकं ऊन होतं ना की खूपच जास्त. सो इथे बैद्यनाथ चौक म्हणून आहे नागपूरमध्ये गणेश पेठला. सो तिथेच बस स्टॉपवरच तिबेटियनवाल्यांचे जे आहेत ना स्टॉल लागलेले आहे. आणि त्यांच्याकडचे स्वेटर क्वालिटी खरंच खूपच चांगली असते. म्हणजे माझ्याकडे आजपर्यंत आम्ही जे काही स्वेटर वापरतो ना ते शक्यतो मी तिबेटियनवाल्यांकडूनच घेत असते. सो इथे अक्षरशः खूपच जास्त गर्दी होती. सो इथून 2 स्वेटर घेतले. त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर बाहेर असेच छोटे छोटे स्टॉल लागले होते. आणि हे इयर मप्स तर तुम्ही बघू शकता, हे खूपच ट्रेंडिंग सुरू आहे. आणि चिवचं खूप दिवसापासून सुरू होतं की मलाही हवं. सो तिच्यासाठी एक घेऊन घेतलं. आणि हे सगळं करेपर्यंत आम्हाला रात्रीचे 7:30 जे आहे ते इथेच वाजले. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावी परत जाण्यासाठी. डायरेक्ट आम्ही आमच्या गावी परत आलो. सो येईपर्यंत आम्हाला 8:30 झाले होते. आणि कालही आम्ही बाहेरच डिनर केला होता. त्यानंतर सकाळचं फ्रेंडकडे केलं होतं, म्हणून आज रात्री म्हटलं चला काहीतरी साधं सूद स्वयंपाक करून जेवण करून झोपून जाऊया. म्हणून मी इथे बेसन भाजी आहे ते बनवून घेतलं. आणि डायरेक्ट व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शूट करते आहे मी अगदी मॉर्निंगपासून. सो काल रात्री मी ते छोले भिजू टाकले होते. म्हटलं चला आज मस्त छोल्यांची भाजी आणि त्यासोबतच एक सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सो मी छोल्यांमध्ये जे आहे ना, म्हणजे हे काबुली चना असतो तो थोडा वाईट असतो आणि त्याला कलर येण्यासाठी मी जे आहे ना यामध्ये असं एका छोट्याशा म्हणजे कापडामध्ये पत्ती टाकली 1 चमच. आणि हेच मी या छोल्यांसोबत उकडून घेते. आता हे छोले आपल्याला 7 ते 8 शिट्ट्यामध्ये याची उकड काढून घ्यायची आहे. आणि खरं सांगू तर याला कलर खूप छान येते, समोर तुम्ही बघालच. त्यानंतर बघा मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच होतं हे चाकूचं सेट, जे मी मिशोवरून बोलवले आहे आणि 1 वर्षापासून मी यूज करत आहे. आणि खरंच क्वालिटी खूप छान आहे, मस्त. याच्याने म्हणजे भाजीचं मिरची, कांदा, टोमॅटो इझिली आपण छान कट करू शकतो. सो म्हटलं चला तुम्हीही माझ्यासारखे हाऊसवाईफ असाल आणि तुम्हाला ही म्हणजे चांगल्या चाकूची जर शोधात असाल तर हे क्वालिटी म्हणजे खूप छान आहे, तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्कीच ॲड करू शकता, म्हणून मी तुम्हाला इथे दाखवते. त्यानंतर टमाटर कांदा वगैरे मस्त असं कट करून घेतलं. छोले छान उकडले होते, 5 ते 7 शिट्ट्यासुद्धा होऊ दिले. त्यानंतर छोले बाजूला काढून म्हटलं चला भाजीची फोडणी देऊया. सो या ऑइल बॉटल्स आहेत आणि आपण खरंच म्हणजे खूप छान क्वालिटीमध्ये आहेत. म्हणजे अर्धा लिटर दोन्ही बॉटलमध्ये येऊन जाते. सो एक अर्धा लिटरची बॉटल माझी रिकामी झाली. त्यानंतर ही दुसरी बॉटल जी आहे ना ती पण आता रिकामीच होईल. म्हटलं चला दोन्ही बॉटल रिकामे झाले की मग छान घसून यामध्ये तेल भरूया. म्हणून मग मी इथे जे आहे ना बाकीची भाजीची प्रिपरेशन करते आहे. सो मसाला मी इथे ठेवला आहे फोडणीला. त्यानंतर बघा जे काही आपले छोटे मोठे मसाले असतात ना, पावभाजी मसाला, छोले मसाला, पाणीपुरी मसाला सगळे एकसारखेच दिसतात, म्हणून मग मी हे छोट्या छोट्या बॉटल्स मागवल्या आहे. आणि यामध्ये जो पॅकिंग येतो ना म्हणजे मसाल्यांचा, त्यावर असं नाव लिहिलं असतं, तर तेवढा भाग कट करून मी या बॉटलमध्ये लावून ठेवलं, म्हणजे जेणेकरून मला ओळखू येईल की कोणता पाणीपुरी मसाला आहे आणि कोणता पावभाजी मसाला आहे. त्यानंतर भाजीच्या फोडणीसोबत म्हटलं चपात्यासुद्धा करून घेते, कारण आमच्याकडे ना प्रचंड थंडी आहे आणि थंडीमुळे सकाळी उठायला इतका कंटाळा येतो ना, म्हणजे अक्षरशः मला तर वैतागच येते. मी रोज विचार करते की जाऊ दे आज सुट्टी देऊया मुलांना, आज म्हणजे थोड्या वेळ एक्स्ट्रा झोपूया. पण काय होते ना, आपल्या हाऊसवाईफला सवय झाली असते आणि त्याच टायमावर आपल्याला जागसुद्धा येते. कितीही कंटाळा आला तरी आपण मुलांसोबत म्हणजे आपण कंटाळा काढू शकत नाही, त्यांना तर स्कूलला पाठवावंच लागते. सो चला म्हणून थोडीशी घाईगडबड मग स्वयंपाकात होत असते आणि मग अशा प्रकारची मल्टीटास्किंग जे आहे ते मी करत असते. सो साईड बाय साईड चपात्या आणि भाजीची फोडणीसुद्धा इथे मी देऊन देते आहे, म्हणजे जेणेकरून मुलांचा म्हणजे भाजी चपातीचा स्वयंपाक जो आहे तो सकाळी होऊन जाणार. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छोले मी म्हणजे काढून घेतलं, कुकर थंड झाला होता आणि कलर बघू शकता, म्हणजे मी बोलली होती ना की याला कलर खूप छान येते. सो बघा अगदी व्हाईट कलरचं काबुली चना, म्हणजे छान असा थोडंसं
थोडंसं ब्राउनिश दिसायला लागलं की टेस्ट खूप छान लागते आणि भाजीला कलरसुद्धा खूप छान येत असते. सो मस्तपैकी छोले इथे फोडणी देऊन दिले आणि माझ्याकडे तूप संपलेला होता म्हणून आज मी पराठे काही केलेच नाही. सो साध्या चपात्याच ज्या आहेत ते बनवून घेते आहे आणि लवकरच माझ्या भावाची सगाई आहे. सो चिवचर माझं असं सुरू होतं की डान्स करायचा आहे आपल्याला. तर मी माझं असं होते की म्हणजे कुठेही मी सुरू होऊन जाते कामांमध्ये वगैरे. मस्त इथे चपात्या करता करताच 1-2 स्टेप मी करून घेतलेल्या आहे. आता कुठला सॉन्ग काय आहे ते तर तुम्हाला नंतरच माहिती होईल. त्यानंतर मुलांची इथे टिफिन भरायला घेतला आहे. सो वेदांतला जे आहे ना असं चपात्याचे छान छोटे-छोटे तुकडे करून द्यावं लागते. नाहीतर मग तो पूर्ण चपाती काही खातच नाही. म्हणून 2-2 चपात्या मी दोघांनाही देते आणि चिवला असं राउंड करून दिलं तरी चालते तिला. कारण ती मोठी आहे तर ती म्हणजे व्यवस्थित खाऊ शकते. त्यानंतर छोले भरून दिले एका साईडला आणि रोज मी एक तरी फ्रुट्स जे आहे ना देतच असते. खास करून मी ॲपल रोजच आवर्जून देते. सो अर्धा-अर्धा ॲपल दोघांनाही देऊन दिला. हा जरा ॲपल मोठा होता म्हणजे पूर्ण डब्बा भरला म्हणून मी थोडासा तुकडा बाजूला काढून ठेवला. त्यानंतर मुलांना सोडून आली. सोडून आल्यानंतर एकच काम असते ते म्हणजे किचन काउंटर टॉप पूर्ण आवरून घेणं आणि रुटीन वाईज कामं आहे म्हणजे घरातले म्हणजे स्वयंपाक झालं की मी पोरं गेले म्हणजे मी घरातले अशा कामांपासून सुरुवात करून टाकते. नाहीतर काय होते ना जर आपण बसलं मोबाईल वगैरे बघत बसलं तर मग खूप वेळ जातो. मग या कामं करण्यासाठी ना उत्साहच राहत नाही. सो किचन वगैरे आवरून मी म्हणजे आज आमच्याकडे कचऱ्याची गाडी म्हणजे 1 दिवसा नंतर येत असते. सो कचऱ्याची गाडी आली होती. सगळे डस्टबिन जे आहेत ते रिकामे झाले होते आणि हे डस्टबिन मध्ये जे आहे ना मी असं प्लास्टिक लावून ठेवते. म्हणजे काय होते ना याने जो सुका कचरा असतो, ओला कचरा असतो तो म्हणजे वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये मी टाकत असते आणि हे प्रत्येक नागरिकांना असं करायला हवं. सो आपण असं डस्टबिन मध्ये जे आहे ना हे गार्बेज बॅग्स आपण असे लावून ठेवू शकतो. जेणेकरून म्हणजे जे काही कचरेवाला दादा, आंटी जे कोणी येतात ना त्यांना न्यायला सोपं पडते. नाहीतर काय होतात ना बऱ्याचदा असं होते की प्लास्टिक, खायच्या वस्तू सगळं एकत्र जातं आणि मग त्यांना खूप त्रास होते आणि याचा आपल्या पर्यावरणावरही सुद्धा खूप दूषित परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ही काळजी घ्यायला हवी. त्यानंतर कपडे भरपूर होते म्हणजे गावाकडे गेलो भलेही 2 दिवसासाठी गेलो असून पण कपडे इतके असतात ना की खूपच जास्त आणि सगळे नवीन कपडे राहतात. त्यामुळे मी मशीनमध्ये काही नवीन कपडे अजिबात लावत नाही. मला हातानेच धुवायला आवडते. सो माझ्याकडे एक छान असं म्हणजे मागच्या बाल्कनीमध्ये ना असं गोठा आहे जिथे मी कपडे धुवू शकते. म्हणून जे काही स्वेटर होते 2 दिवसामध्ये जेवढे कपडे भरले होते ना ते सगळे मी इथे वॉश करून घेत आहे. भरपूर म्हणजे 3-4 स्वेटर होते. त्यानंतर हुडीज होत्या. सो हे सगळं मी इथे हातानेच वॉश करून घेते आहे आणि असंच असते हाऊसवाईफचं एक काम संपलं की दुसरं काम लागूनच असतं. तरी एका हाऊसवाईफला म्हणजे असं बोललं जाते की तू दिवसभर करतेस तरी काय म्हणजे इतके कामं करूनही तिला फारशी तशी किंमत मिळत नाही. पण स्वतःची किंमत स्वतः जर केली ना तर लोकही आपली किंमत आपोआप करायला लागतात. त्यामुळे स्वतःसाठी स्वतःची किंमत करायला शिका. माहिती आहे आपण हाऊसवाईफ आहोत पण आपण हाऊसवाईफ असूनही भरपूर कामं आपण करत असतो. पूर्ण घर आपल्यावर डिपेंडेड असते. मुलं डिपेंडेड असतात. आपला नवरा डिपेंडेड असतो. आपण प्रॉडक्टिव्ह असतो म्हणून आपलं घर प्रॉडक्टिव्ह असते. म्हणून कुठलाही गिल्ट न ठेवता मस्तपैकी आपले कामं एन्जॉय करा. सो बघा कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि बऱ्यापैकी सगळेच कपडे मी म्हणजे वॉश करून टाकले होते आणि छान स्टँडवर सुद्धा सुकवून दिले. सो काही कपडे स्टँडवर आलेच नाही म्हणून मी ते ग्रिलवर टाकते आहे. त्याआधी ग्रिल पुसून घेतलं आणि आज भरभरून कपडे माझ्या बाल्कनीमध्ये सुकायला ठेवलेले आहे. त्यानंतर दुपारनंतर माझ्याकडे एक पार्सल आला होता मिंत्राचा. ॲक्च्युली उद्या खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी तरी. त्याच्यासाठीच हा पार्सल मी मागवला होता. पण थोडासा मूड ऑफ झाला तर तुम्हाला समोर सांगतेच. सो मी हे टी-शर्ट मागवला होता. सो ही टी-शर्ट तर खूप छान कलर जसं होती तशीच आली. म्हणजे ज्या क्वालिटीमध्ये मी बघितली होती, जसं कलर मला हवं होतं, सगळं काही म्हणजे खूप छान आलं. पण एका गोष्टीमध्ये मिस्टेक झाली होती, ती म्हणजे साईजमध्ये. सो मी नेहमी मागवते ना तोच साईज मागवला, तरी पण मला खूप लूज झालेला आहे. हातामध्ये तुम्ही बघू शकता अक्षरशः खूप चोंगा-चोंगा झाला आणि मला मग असे कपडे काही आवडत नाही. मला थोडे फिटिंगमध्ये कपडे असले की छान वाटते. तसं तर लूज टी-शर्ट वगैरे घालतात, पण सध्या तरी मला तेवढे लूज टी-शर्ट नाही आवडत. म्हणजे तुम्ही ही पिंकवाली टी-शर्ट बघू शकता. ही अगदी साईजमध्ये फिटिंगमध्ये परफेक्ट आहे. ती पण एल साईज आहे आणि ही पण एल साईजच मागवली. पण ही थोडी मोठी आली, तर चला असं एक्सचेंज करायला टाकून दिलं. त्यानंतर मला जायचं होतं भाजीचं मार्केटमध्ये. सो सायंकाळचे वाजलेले आहे 4 वाजता मी निघाली भाजीच्या मार्केटला आणि त्यासोबतच चिवला जे आहे ना तिला एक्स्ट्रा क्लासेस लावले आहे मी ट्युशन क्लासेस. सो तिला तिच्या ट्युशन क्लासेसला सोडून देते
त्यासोबतच भाजीचं सुद्धा घेऊन होते. आणि काल जे नागपूरवरून साड्या आणल्या होत्या त्यांनासुद्धा मला अल्टर करायचं होतं, म्हणून ते सुद्धा मी सोबत घेऊन चाललेली आहे. आणि खरंच म्हणजे दिवसभर घरातली तर कामे करावीच लागते, त्यासोबतच बाहेरचीही कामे करावीच लागते. त्यामुळे आपल्या मॉमला तर खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं. सो तिला ट्युशनला सोडून मी वेदांतला घेऊन आली भाजी मार्केटला. आणि एक टिप्स देते, वांगे निवडताना मी काय करते ना, वांगे असे दाबून बघते, म्हणजे छान असे सॉफ्ट लागले की मग तो वांगा मी सिलेक्ट करत असते. आणि मला थोडे कडक वाटले की मग त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त बियाच असतात, म्हणून मी अशा प्रकारे वांगे जे आहेत ते निवडून घेत असते. आणि असंच भाजीपासून तर सगळ्या गोष्टीपासून आपण हाऊसवाईफ म्हणजे सगळंच आपल्याला आलंच पाहिजे आणि येतेच येते. आपल्याला हा आयुष्य जे आहे ना ते सगळं काही शिकवूनच जाते. सो भाजीचं मार्केट बघू शकता, म्हणजे दुपारचीच वेळ होती म्हणून खूप जास्त काही गर्दी नव्हती आणि निवांतपणे मी सगळं भाजीचं घेऊन आलं. घरी येईपर्यंत संध्याकाळ झालीच होती. त्यानंतर सगळं भाजीचं आणून मला एक सवय आहे, म्हणजे भाजीचं आणलं की मी सगळं असं काउंटर टॉपवर काढून ठेवते. त्यानंतर सगळं वॉश करून, तोडून, निवडून सगळं काही मी ऑर्गनाईज करून फ्रीजला ठेवत असते. कारण ना मला म्हणजे भाजीचं बिना धुतल्याने फ्रीजमध्ये ठेवायला अजिबात आवडत नाही आणि त्यासोबतच मुलांना देखील पाहावं लागते. म्हणून म्हटलं चला वेदांचा अभ्यास घेत मी माझ्या भाजीचं काम जे आहे ते सुद्धा करून घेते आणि त्याच्या अभ्यासाकडे लक्ष जाते. आणि असे मल्टीटास्किंग आपल्याला करावीच लागते. सो व्हिडिओ खूप फास्ट मोडमध्ये केला आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि बरेच लोक शेवटपर्यंत व्हिडिओ बघतच नाही. सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर खरंच मी खूप आग्रहाची विनंती करते तुम्हाला की प्लीज मला सपोर्ट करा. मी नवीन आहे, नवीन सुरुवात केलेली आहे. खूप छान आणि मस्त असा मोठा स्वप्न बघितला आहे. त्या स्वप्नांना मला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची साथ खरंच म्हणजे हवी आहे. कारण माझं आजपर्यंत जीवन तर घरातल्या घरातच गेला. आता मी घराच्या बाहेर म्हटलं चला थोडे आपले पोरं मोठे झाले तर काहीतरी आपण आपलं अस्तित्व घडवूया, काहीतरी आपली स्वतःची ओळख जी आहे ती निर्माण करूया, म्हणून मी हे यूट्यूब सुरू केलेलं आहे. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. सो सगळं भाजीचं असं ऑर्गनाईज करून ठेवून दिलं. आणि तुम्हाला जर माझं फ्रीज टूर हवा असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, नक्कीच मी यावर व्हिडिओ करीन. त्यानंतर छान किचनसुद्धा आवरून घेतलेलं आहे. आता राहिलेली आहे रात्रीची भांडी आणि मस्त असा हळदीचा दूध. सो चला आता व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.